जय राम राम कृष्ण हरि हरि जय 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 जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम 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 कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण ओ हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि नमो सद्गुरु ज्ञानदीपा प्रकाशा नमो आद्य रूपानंता परेशा नमो मंगला मंगल द्वैतहारी नमो तत्कृपा पूर्ण दोषा निवारी तुझे रूप दे पावले विश्वव्यापी तुझी पावले सेवडे घडू दे सद्गुरुनाथ महाराज की जय. जीवाचे दारिद्र्य ध्यावया निवारून तूच आहेस एक संपन्न म्हणून आलो तुला शरण सर्वज्ञादी पुरुषा सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूजनीय गुरुदेव ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि या सकल संत विचार पेजवरती उपस्थित माझे सर्व मित्र, माझे बंधू, माझे गुरु सर्वांना जयगुरु करतो. संकेत महाराजांच्या स्नेहामुळं या पेजवर आज मी उपस्थित झालो आहे आणि आज थोडंसं ग्रामगीतेतील मंगलाचरण या दृष्टीनं आपणास सर्व मिळून चिंतन करायचं आहे. प्रत्येक ग्रंथाला मंगलाचरण असतं. मंगलाचरणाशिवाय ग्रंथारंभ होत नाही. ग्रंथारंभापूर्वी स्तवन स्तोत्रे असतात
पण जेव्हा एखादा ग्रंथ सुरुवात होतो तेव्हा त्याच्या आरंभी काही मंगल केलेलं असतं. ग्रंथाच्या भाषेमध्ये, शास्त्राच्या भाषेमध्ये त्याला मंगलाचरण असं म्हणतात. वंदनीय महाराजांनी पहिल्या अध्यायामध्ये हे मंगलाचरण 2 भागामध्ये केलं आहे. ओवी क्रमांक 1 आपणाला सर्वांना ह्या ओव्या माहीत आहेत, म्हणून त्या ओव्याचं नाव मी आता घेत नाही. बहुतेक 11-12 ओव्या आता सर्व गुरुदेव शिवमंडळाच्या सर्वच लोकांना माहीत आहेत. ओम नमोजी विश्वचालकापासून तर ओवी क्रमांक 28 पर्यंत ईश्वराची व्यापकता, जीवदशा आणि ज्ञानात्मक प्रभाव याच्यासाठी वंदनीय महाराजांनी 28 ओव्या या मंगलाचरणामध्ये खर्ची घातल्या. ह्या सर्व ओव्या अलंकारिक आहेत. उपमा अलंकाराचा वंदनीय महाराजांनी याच्यामध्ये खूप उपयोग केला आहे, ते बघूया आपण पुढं. ओवी क्रमांक 29 पासून तर ओवी क्रमांक 42 पर्यंत निव्वळ प्रार्थना आहे या मंगलामध्ये. असं 2 भागामध्ये ओवी क्रमांक 1 पासून तर 42 पर्यंत वंदनीय महाराजांनी हे मंगलाचरण इथं आपल्या समोर ठेवलं आहे. ग्रंथाला प्रारंभ होण्याच्या पूर्वी आपण एक स्तवन म्हटलं की ओम नमो सद्गुरु ज्ञानदीपा प्रकाशा वगैरे ते स्तवन आहे. पण ग्रंथ जेव्हा सुरुवात होतो तर जीवदशा, ईश्वराची व्यापकता आणि ज्ञानात्मक दर्शनाचा प्रभाव हा हे काही विषय वंदनीय महाराजांनी त्या मंगलाचरणामध्ये मांडले. त्याची जीवदशेच्या दृष्टीने एक ओवी आपण निवडली. या साऱ्या मंगलाच्या म्हणजे ओवी क्रमांक 1 पासून तर ओवी क्रमांक 42 पर्यंत हे सर्व मंगलाचरणाच्या ओव्या आहेत. त्याच्यामध्ये देवाची स्तुती आहे, जीवाची जीवदशाही आहे, ज्ञानाचा प्रभावही आहे, साधनाही वंदनीय महाराजांनी सांगितली आहे आणि सावधानी सुद्धा सांगितली आहे. ती आपण पुढे पाहू. ती ओवी अशी होती की जीवाचे दारिद्र्य द्यावया निवारून, तूच आहेस एक संपन्न, म्हणून आलो तुला शरण सर्वज्ञ आधी पुरुष. ते तूच आहेस एक संपन्न म्हणतात. म्हणजे दोन नाहीत, एक पेक्षा जास्त कोणी संपन्न नाही आहे त्याच्यात. जीवाचे दारिद्र्य ध्यावया निवारण, तूच आहेस एक, तू एकटाच फक्त संपन्न आहे जीवाचं दारिद्र्य घालवण्यासाठी. जीवाचं दारिद्र्य बरं का, कारण आपण जे दारिद्र्य भोगतोय ना, आपल्या अंगावर कपडे नाहीत, आपली शेती पिकत नाही, आपण कर्जबाजारी झालो आहे, हे जीवाचं दारिद्र्य नाही आहे. नाही नाही नाही, हे भौतिक दारिद्र्य आहे. शेती पिकत नाही, उद्या पिकल. आज कपडे फाटल्यावर उद्या कपडे भेटतील. पण जीवाला का जर एक वेळचं दारिद्र्य लागलं तर ते दारिद्र्य हे परमात्मा तुझ्या कृपेशिवाय कोणीही ते मिटवू शकत नाही. तूच त्याच्यासाठी एक संपन्न आहे असं वंदनीय महाराजांचं म्हणणं आहे. गीतेमध्ये एक श्लोक आला, सर्व धर्मान परित्याज्य मामेकम शरणम भज, मला एकट्याला शरण आहे. सर्व धर्म म्हणजे जीवाचे काही धर्म आहेत, देहाचे काही धर्म आहेत, इंद्रियाचे काही धर्म आहेत. या सर्व धर्मामध्ये जोपर्यंत जीव रणमान आहे किंवा मन रणमान आहे तोपर्यंत ते खरी भगवंताची शरणागतीच नाही. आपण इंद्रियाच्या शरण गेलो आहे, आपण मनाच्या शरण गेलो आहे, आपण देहाच्या शरण गेलो आहे. जीवाचं दारिद्र्य जर मिटवून टाकायचं असेल म्हणजे जीव संपत्तीवान करायचा असेल तर जीवाच्या भोवती जो काही देहधर्म किंवा मनोधर्म जो लपेटलाय, कारण मनोधर्मामुळे देहधर्मामुळे जीव कसा विषय आहे, अन्यथा दुसरं कारण नाही. ज्याला आपण जीव म्हणतो
त्याचंच रूपांतर प्रभूच्या कृपेनं आत्मदशेमध्ये होते, जीवदशेचं. पण हे केव्हा कळलं? जोपर्यंत आम्ही त्या मार्गावरून चालणार नाही. एक ओवी दिली याच मंगलाचरणामध्ये वंदनीय महाराजांना, की ऐसे हे प्रत्यक्षाची घडे. ते म्हणतात मार्गे चालता साक्षात्कार जोडे व्यापक देवदर्शनाचा. कारण तू व्यापक सर्वांतरात्मा. सर्वांतरात्मा म्हणजे सर्वांच्या आत्म्याच्या ठिकाणी तू वस्तू आहे. सर्वांच्या देहाच्या ठिकाणी नाही, मनाच्या ठिकाणी नाही आहे, पण आत्म्याच्या ठिकाणी एकच परमात्मा वस्तू आहे. म्हणून तू व्यापक सर्वांतरात्मा. सत्य ज्ञाना निष्कामा. सत्य जे ज्ञान आहे त्याचंच नाव आत्मज्ञान आहे. एका भजनामध्ये वंदनीय महाराज ते असं म्हणतात, सत्यज्ञान हा शब्द आलाय म्हणजे ज्ञान वेगळं सत्यज्ञान वेगळं हे सिद्ध झालं. म्हणजे काही खोटंही ज्ञान असू शकते, खोटी काही बोवाबाजी असू शकते, खोटंही काही लोकांची चिटिंग फसवणूक असू शकते ज्ञानाच्या नावावरती. म्हणून सत्य ज्ञानानंद निष्कामा असं म्हटलंय. एका भजनामध्ये ते असं म्हणतात, सत्य ज्ञानानं जीव उद्धरतो रे, भक्तिभावान देव वश्य होतो. सत्य ज्ञानानं जीव उद्धरतो रे, सत्य ज्ञानानं जीव उद्धरतो रे, भक्तिभावान देव वश्य होतो. भक्तिभावान देव वश्य होतो. सत्य ज्ञानानं जीव उद्धरतो रे, सत्य ज्ञानानं जीव उद्धरतो रे, भक्तिभावान देव वश होतो. भक्तिभावान देव वश होतो. ते सत्य ज्ञानानं जीव उद्धरतो म्हणतात. जीवाचा उद्धार कशात आहे? यथार्थ जे परमात्म्याचं ज्ञान आहे जे तुमच्याच आत्म्याच्या ठिकाणी आहे, पण त्याचा बोध आम्हाला नाही. त्याच्यामुळे आम्हाला जीवदशा आहे. ते म्हणतात ज्ञानानं जीव उद्धरतो असं नाही म्हटलं त्यानं. लक्षात घ्या, ते सत्य ज्ञानानं म्हणतात. म्हणजे सत्य हा शब्द त्यांना लावला कारण तो आत्म्याचा धर्म आहे. सत्य ज्ञान आणि प्रेम. आत्मधर्म वंदनीय महाराजांनी ग्रामगीतेमध्ये जो सांगितला आहे त्याची विशेषता हे सांगितले की सत्य ज्ञान आणि प्रेम याचं नाव आत्मधर्म आहे. आणि तो प्राप्त झाला म्हणजे परमात्मा प्राप्त झाला. पण आमच्या जीवाच्या भोवती जे दारिद्र्य आहे, म्हणजे आमच्या जीवाला जे विकार जडले आहे, आमच्या मनाला विकार जडले आहे, आमच्या डोळ्याला विकार आहे, आमच्या कानाला विकार आहे, आमच्या त्वचेला विकार आहे, आमच्या जिभेलाही विकार आहे. जोपर्यंत म्हणजे मला वाटते या अध्यात्मस्ती होई आली अज्ञानाने विकार मास्ती, अज्ञानाने लाभते कुसंगती, अज्ञानाने दुरावते प्राप्ती सत्य स्वरूप देवाची. विकार कशामुळे? विकार हे अज्ञानामुळे बळावतात. म्हणून जे सत्य ज्ञान आहे जे आमच्या महात्म्यांनी संतांनी परोपरीनं आमच्या जीवाचा उद्धार व्हावा, आमचा जीव उन्नत व्हावा. त्या माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये एक मोठी सुंदर ओवी दिली आहे की बिघाड कुठं आहे? बिघाड आत्म्यात नाही. वास्तविक बिघाड आमच्या देहातही नाही आहे, पण देह आणि आत्मा याच्यामध्ये जो मुनिमगिरी करणारा जो मन आहे, हा जो दिवांजी आहे मनातला, हा बिघडवते. इंद्रियाला हा बिघडवते, देहाला पाप हा हे मन लावते. वास्तविक आमचं मन जर पवित्र झालं तर सारा देह पवित्र होते. तुमचा देहही पवित्र होऊ शकते. माऊलीने एक ओवी दिली ज्ञानेश्वरीमध्ये. ती असं म्हणतात, तैसे मनपण मुदलदा आहे. मन आणि मनाचं मनपण, कोरं मन आणि मनपण. मन म्हणजे मनाचं मनपण म्हणजे ते गुलाबराव महाराजांचं एक भजन आहे माधातकरांचं, आंधळे लोचन पांगुळे चरण 12 वाट्या मन धावत आहे. आंधळे लोचन म्हणजे दृष्टी नाही, पांगुळे चरण म्हणजे कर्म करण्याचा काही कुठल्याही प्रकारची शक्ती नाही आहे, तरी डोळ्यांना दिसत नाही, पायानं चालता येत नाही, तरी ते म्हणतात की 12 वाटा मन धावत आहे.
12 वाटेनं धावणारं जे मन आहे आमचं, हे मनपण आहे. त्याचं नाव आहे मनपण. ते म्हणतात मनपण मुदल जाय. मुदल म्हणजे मुद्दल. आता वास्तविक हे मनाचं जे मनपण आहे हेच खरं मुद्दल आहे. आणि हे मनाचं मनपणाचं जे मुद्दल आहे, ज्याच्या भोवती ईशना प्रेरणा आणि वासना चिपकलेली आहे, हे जन्मोजन्मीचं आहे. ते तिकडून घेऊन आलो आहे आपण. ते प्रारब्धानं आपल्या सोबत आलं आहे. आपण मनुष्य जन्म याच्यासाठी मिळाला आहे की या जन्मामध्ये या मनाचं मनपण जे आहे हे आपल्याला मिटवता येते, असं संत महात्मे सांगतात. मनाचं मनपण जर मिटलं तर त्याच्यापुढे ते असं म्हणतात की मग अहम भावाधिक्य आहे. म्हणजे मग अहम भाव, मिथूपण, काम, क्रोध, मद, मोह हे सर्व मनाच्याच ठिकाणी आहे ना. मन ज्याला तयार करते ना, मन ज्याला आमंत्रित करते ना. म्हणून तैसे मनपण मुदल जाय. मग अहम भावाधिक्य म्हणजे अहंकाराचा जो भाव आहे तो मग कुठे आहे? म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. ज्याचं मनपण मिटलेलं आहे, मनाचे विकार गेले आहेत, म्हणजे हे आहे खरं जीवाचं दारिद्र्य. मनाचे विकार म्हणजे दारिद्र्य. जीवाचं दारिद्र्य म्हणजे बँक बॅलन्स नाही आहे. एखाद्याचा जो करोड रुपये बँक बॅलन्स असल्याने तो जीवानं दारिद्र्य असू शकतो. आणि एखाद्याच्या खिशात कवडी नाही पण त्याच्याजवळ मनाची संपत्ती असू शकते, त्याचा जीव संपत्तीवान असू शकतो, असा याचा अर्थ आहे. म्हणजे लाखो रुपयाचं बॅलन्स बँकमध्ये असल्यानंतरही तो जीव दारिद्र्य असू शकतो. आणि खिशात कवडी नाही तरी तो जीव संपन्न असू शकतो. म्हणून तैसे मनपण मुदल जाय मग अहम भावाधिक्य. म्हणून शरीराची, अशा महापुरुषाचं, अशा महात्म्याचं जे शरीर आहे ते शरीर त्याला दिव्य शरीर असं म्हणतात. विकार नाहीसे झाले म्हणजे शरीर दिव्य झालं. भगवान गोपालकृष्णाचं शरीर दिव्य होतं बाबा. दिव्य होतं म्हणजे आपल्या शरीरापेक्षा काही वेगळं होतं का? ते दिव्य होतं म्हणजे त्यांच्या शरीराला विकार नव्हता. त्यांच्या मनाला प्रभू रामचंद्राचं शरीर दिव्य होतं, बजरंग बलीचं शरीर दिव्य होतं, वगैरे वगैरे जे आपण कथा कीर्तनामध्ये किंवा पुराणामध्ये जे ऐकतो. मी म्हणतो ज्ञानेश्वर महाराजांचे शरीर दिव्य होतं, गाडगे बाबाचं शरीर दिव्य होतं, तुकडोजी महाराजांचं शरीर दिव्य होतं. कारण त्यांच्या मनाच्या ठिकाणी असलेली हे जीवाची दारिद्र्यता जी आहे हे त्यांनी नष्ट केली होती. मनाला विकार होता. म्हणून शरीराची ब्रह्म होय. त्याचं शरीर सुद्धा ब्रह्म आहे. अनुभवितो हा अनुभव ज्याने घेत आहे. म्हणून हे जे जीवाचं दारिद्र्य आहे, हे जीवाचं दारिद्र्य मिटवण्यासाठी साधना या मंगलाचरणातच काही ओव्यामध्ये सांगितली आहे बद्दल महाराजांनी. ते म्हणतात ही ओवी अशी होती की जीवाचं, आपण इथून सुरू झालो, हे मंगलाचरणातली एक ओवी आहे. 42 ओव्या आहेत ह्या. 42. आता 42 ओव्यांना तो स्पर्श करणं मोठं कठीण आहे एका कार्यक्रमामध्ये. पण आपण सुरुवात इथून केली की जीवाचे दारिद्र्य द्यावया निवारण तूच आहेस एक संपन्न. एक म्हणजे तू एकटाच, तुझ्याशिवाय कोणी नाही भगवंता. हे गुरुदेवा, तुझ्याशिवाय हे काम कोणीही करू शकत नाही. आता ही जी ओवी आहे तर 29 क्रमांकापासून 42 क्रमांकाच्या जे ओवी आहे त्या प्रार्थनेमधली ओवी हे प्रार्थना आहे. पहिल्या ओवीपासून तर 28 क्रमांकाच्या ओवीपर्यंत ईश्वराची व्यापकता, जीवदशा आणि ज्ञानात्मक प्रभाव, दर्शनाचा प्रभाव हे वंदनीय महाराज सांगितलंय. आता जीवदशा म्हणजे कशा याच्यातच सांगितलंय. दुसऱ्याची उणीव पाहता हसणे, दुसऱ्याची आपत्ती पाहून पडणे, दुसऱ्याचे वैभव देखून जळणे, असे होते जीवदशा. याच्यातच लिहिलं आहे कुठेतरी, पहा बघा. ते म्हणते कष्टासाठी कोणी मरो, प्रतिष्ठेसाठी आम्ही जुरो, लोभासाठी कोणाही स्मरो, होते ऐसे. हे जेव्हा अनुभव आले तेव्हाच अल्पज्ञ आम्ही कळले. म्हणजे आमचा जीव अल्पज्ञ आहे. अल्पज्ञ म्हणजे दरिद्री, अल्पज्ञ आहे तो. हे दारिद्र्य आहे. अल्पज्ञ असणं हे दारिद्र्य आहे. आणि जी दशा आहे ज्याला आत्मदशा म्हणतात, तिचा बोध होणे ही जीवाची संपन्नता आहे. मग तो जीव राहत नाही, मग तो आत्मा होऊन जातो. आत्मा आणि जीव की अलग अलग चीज नाही आहे. विकार गेली की त्याच जीवाचा आत्मा म्हणून झाला. जो जीव आहे तोच आत्मा आहे. स्पेशल अलग दुकानं वाढेल आहेत काय? एकच दुकान आहे, दुकान एकच आहे. कचरा सफा झाला, काम खालाच झालं.
एका भजनामध्ये वंदे महाराज सुधारो देह देवल को उसी को मैल धोकर के, सुधारो देह देवल को, सुधारो देह देवल को उसी का मैल धोकर के, सुधारो देह देवल को उसी का मैल धोकर के, बड़ा कचरा पड़ा अंदर, बड़ा कचरा पड़ा अंदर, सुधारो जान भर भर के, सुधारो देह देवल को उसी का मैल धोकर के, सुधारो देह हो। कई है काम की क्राटी दारिद्र्य। एक भजन वंदनीय महाराजांना पुन्हा लिहिलं या बाबतीत की संसार के आंधी में बह जाने का दारिद्र्यामुळं, ते दारिद्र्य आहे. नाही, संसार के आंधी में बह जाने का काय आहे का पुढे, विषयों की हवा छुटी, अखियों में बडी, डोळ्यात धुळला गेला. विषयाची जेव्हा हवा सुटते, महाराज म्हणतात तुमच्या डोळ्यात त्यावेळेस धुळलाच असते. म्हणजे काय, तुम्ही दृष्टीहीन होता, तुम्ही विषयांध होता, म्हणजे आंधळे होता. आंधळेपणानं सर्व मनुष्य कर्म करतो. मग विषयों की हवा छुटी, अखियों में पड़ी धुली, ममता की उड़ी काटी, सब बदन म्हणतात, म्हणजे नखापासून पायापर्यंत टोचणे. सब बदन बरं, नखापासून तर वास्तविक नखापासून तर केसापर्यंत तुमच्या शरीरामध्ये अशी एक वीज आहे, अशी एक बिजली आहे, ती परमात्मानं दिली आहे. पण तिचा प्रयोग कधी होत नाही, तिकडे आम्ही कधी वळत नाही, म्हणून तिचं दर्शनही आम्हाला कधी होत नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी ते लिहिलं आहे, नखोनी केशवरी, या नखापासून त्या केसापर्यंत. पहा, माऊली त्या विजेचं वर्णन करतात. आम्ही क्रोधाच्या बिजलीनं जळून राहिलो, पण अंदर अशी बिजली आहे, ते बिजली जर पैदा झाली तर क्रोध जळून जाते. क्रोध, ते बिजली जर पैदा झाली तर क्रोध जळून जाते. ते माऊली म्हणतात, नखोनी केशवरी उभी जागती शरीरी, या नखापासून ते या केसापर्यंत उभी जागती शरीरी, म्हणजे या नखापासून अशी चालत 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 ते वीज अशी येते इथं 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 येऊन ती वीज कळाळते या नखापासून. असं माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की नखोनी केशवरी उभी जागती शरीरी, ते तीही अवस्थांतरी, म्हणजे रजोगुण आहे, तमोगुण आहे, सत्वगुण आहे, यातला कोणताही गुण तिला पालटू नाही शकत. उलट या तिन्ही गुणाला पालटून त्या जीवाला ती सत्वगुणात नेते. म्हणून नखोनी केशवरी उभी जागती शरीरी, ते तीही अवस्थांतरी पालटे ना. महाराजांनी लिहिलं ग्रामगीतेमध्ये, तिचं वर्णन महाराजांनी केलं की अतिकाळुखी वीस कळाळे. काय म्हणतात वंदनीय महाराज, अति काळोखी वीस कळाळे, दुरावला गडी दृष्टीस पडे. तैसी तुझ्या दर्शने दर्शन प्रतापे शांती प्राप्ती. अति काळोखी वीज कळाळे, दुरावला गडी दृष्टीस पडे, तैसी तुझ्या दर्शन प्रतापे घडे. घडे म्हणतात, घडे म्हणजे प्रक्रिया आहे. घडे या शब्दामध्ये प्रक्रिया आहे, प्रक्रियेशिवाय नाहीये. अति काळोखी वीज कळाळे, दुरावला गडी दृष्टीस पडे, पण तैसी तुझ्या दर्शन प्रतापे घडे, म्हणजे घटना घडते, शांती प्राप्त. म्हणून हे जे आमच्या डोळ्यामध्ये जे हे धूळफेक करतायत इंद्रियामध्ये मन,
आमच्या दृष्टीमध्ये धुळफेक कोण करते? आमचं मन करते. जीवाला दारिद्र्य आणण्याचं प्रामुख्यानं काम मनाचंच आहे. जीवाला संपन्न करण्याचंही काम मनाचंच आहे. जीवाला संपन्नही मनच करू शकते आणि जीवाला दारिद्र्याचंही मनच नेते. म्हणून या मनावर आमचे संत महात्मे सदैव लक्ष केंद्रित करायला लावतात की आपल्या मनाकडे लक्ष असू द्या. त्याच्यासाठी संत महात्म्यांची शरणागती पत्करावी लागते. वंदनीय महाराजांनी इथं या शरणागतीचीच ओवी आहे की जीवाचे दारिद्र्य द्यावया निवारण तुची आहे. हे म्हणजे असा विश्वास झालाय की तुझ्याशिवाय हे दुसरं कोणी करू शकत नाही. देवा, हे गुरुदेवा, हे तुझ्याशिवाय दुसरा कोणी नाही करू शकत. की जीवाचे दारिद्र्य द्यावया निवारण तूच आहेस एक संपन्न म्हणून आलो तुला शरण. आणि पुढे लिहितात सर्वज्ञ, तुला माझ्या हातलं बाहेरलं सर्वच माहित आहे. मी किती लायकीचा नालायकीचा काय जे असेल ते देवा तुझ्या समोर आहे. तुझ्यापासून काही लपलेलं नाही आहे, पण मी शरण आलो आहे. म्हणून आलो तुला शरण. सर्वज्ञ लिहिलं पुढे. सर्वज्ञ आणि आदिपुरुष आहे. आदिपुरुष म्हणजे परमात्मा, ज्याला निर्गुण ब्रह्म असं म्हणतात. आदिपुरुष तू परमपुरुष आणि तूच मला याच्यामधून बाहेर काढू शकतो. आता याच्यामध्ये अनेक रूपकाच्या ओव्या साधनेच्या दृष्टीनं आणि काही सावधानीच्या दृष्टीने काही ओव्या वंदनीय महाराजांनी या मंगलाचरणामध्ये टाकूनच दिल्या की आपला उपासक हा साधना करताना किंवा उपासना करताना कुठेही फसू नये. याला कोणीही फसवू नये. म्हणून अनेक गोष्टी वंदनीय महाराजांनी जसं लिहिलं, गुरु शिष्य एका स्त्रीचे भिन्न नाहीत पाहता मुळीचे, सुखसंवाद चालती भिन्नत्वाचे, रंगरंगणी आणावया. हे जयाची अनुभव आले म्हणतात. बघा आता, हे म्हणजे गुरु शिष्य हे काही वेगवेगळे नाही आहेत. त्या दोघांच्या ठिकाणी एकच तत्व विराजमान असते. फक्त एकाच्या ठिकाणी प्रगट झालेलं असते, दुसऱ्याच्या ठिकाणी ते असते पण ते प्रगट झालेलं नसते. एवढाच फरक. तो त्याच्या सान्निध्यात सहवासात गेला म्हणजे ते त्याच्यापासून त्याला प्रगट होते. ते त्याच्याजवळ असतेच, ते त्याला बाहेरून कुठून आणावं लागत नाही असं वंदनीय महाराजांचं म्हणणं आहे की गुरु शिष्य एका स्त्रीचे भिन्न नाहीत पाहता मुळीचे, सुखसंवाद चालती भिन्नत्वाचे, रंगरंगणी आणावया. आता या प्रकारची ओवी वंदनीय माऊली ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरीची लिहिली आहे. ते म्हणतात गुरुमुखे उद्वय जात दिसे. म्हणजे गुरु सांगून राहिले आणि शिष्य ऐकून राहिला. म्हणजे उद्घाटन त्या ज्ञानाचं, त्या माहितीचं उद्घाटन गुरुच्या मुखातून होऊन राहिलं. हा ऐकून राहिला म्हणजे याच्याजवळ नाही असा त्याचा अर्थ नाही. याच्याजवळ नाही, पण त्याच्याजवळ जे आहे तेच त्याला दाखवणे आहे. गुरु स्वतःजवळून त्याला काही देत नाहीये. स्वतःजवळून त्याला काही देत नाहीये. तो देऊही शकत नाही स्वतःजवळून. तो त्याला त्याच्याजवळच जे आहे ते दाखवून देते की मी जे सांगू हे तुझ्याच जवळ आहे, हे तू पाहून घे. तर माऊली ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, गुरुमुखे उद्वैजत दिसे, प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपसया. गुरुमुखे उद्वैजत दिसे, ते आपण पाची फावले, प्रत्यक्ष फावो लागे आपसया म्हणजे आपोआप. ते वंदनीय महाराजांना ग्रामगीतेमध्ये दिलं की गुरु शिष्य एका स्त्रीचे भिन्न नाहीत पाहता मुळीचे, सुखसंवाद चालती भिन्नत्वाचे, रंगरंगणी आणावया. आणि पुढे फार सुंदर ओवी ते लिहितात की हे जयाची अनुभव, हे मंगलाचरण आहे. हे जयाची अनुभव आले ते त्याचे जन्ममरण दुःख संपले, आत्मस्वरूप मूळचे भले. भले म्हणजे कल्याण करणार. भले याचा अर्थ आहे कल्याण करणार. आत्मस्वरूप तेच आहे कल्याण करणार. तुमचा आत्मा सुद्धा कल्याण करणार आहे, पण त्याच्याकडे आपल्या मनाची झेप असली पाहिजे. आपल्या मनाची झेप विषयाकडे असेल तर आपला मार्ग खुंटलाय.
आपल्याविषयी जे क्रोधाकडे आहे, कामाकडे आहे, लोभाकडे आहे, मोहाकडे आहे, अहंकाराकडे आहे. असा क्षणाक्षणाला अहंकार होतो माणसाला थोड्या थोड्या गोष्टीचा. त्याचा तिकडचा मार्ग बंद आहे. पण हे सर्व मार्ग ज्याने खुंटवले आहेत, हे जे दारिद्र्य आहे जीवाचं, हे ज्यानं नष्ट केलं आहे, मग त्याचा तो मार्ग सुख करून जातो. हे दयाचे या अनुभव आले, त्याचे जन्म मरण दुःख संपले, आत्मस्वरूप मूळचे भले ओळखले म्हणून या. आणि त्याची परिणिती सांगतात की असं झालं तर मग काय होते पुढे त्याच्या जीवनामध्ये. मग त्याशी नाही उरला भ्रम, तो भ्रमातून मुक्त होतो. जीव भ्रमातून मुक्त होणे म्हणजे जीव संपन्न होणे. जोपर्यंत जीव भ्रमात आहे तोपर्यंत तो दरिद्री आहे. जीवाला भ्रमच आहे. माई बायकोन, मा पोरगन, माई इस्टेट, माया बकऱ्या, माई मुळके सिंगाची म्हैस, माई ते वाटा उतरेल बंडी, माया ह्या गैल शावण्या, माई आकड सासू, माई साई, माई साया. हा भ्रम आहे सारा. त्यातला कोणीच तुमच्या कामी नाही पडू शकत. तुमच्या कामी फक्त तुम्हीच पडू शकता, एवढं लक्षात ठेवा. तुमच्या दुसरा कोण काम पडणार आहे? हा, बगलीत तुमचे खांडूक झालं, काय करेल तो? तुमच्या बगलीत खांडूक झालं, तो काय करेल? ते बायको काय करेल? तो पोरगा काय करेल? ते काय, तुमची माय काय करेल? तुमची सून काय करेल? ठणकत राहा. प्राण तुमचे नाही लवकर सुटले, कोणी काय करणार आहे? ते एवढं म्हणतील की जाते तर बरं होते बा, जाते तर बरं होते, एवढं म्हणतील. ते गच्ची नाही दावत तुमची, पण जाते तर म्हणतात बरं. भ्रम आहे, भ्रम. आपण जे जे काही कर्म केले असतील त्या त्या कर्माचं कर्मफल आपल्या आयुष्यामध्ये कोणी असो, तो मी असो, मा दादा असो, मा बाबा असो, त्याच्या कर्माचं फल त्याला कसं. आज तुम्ही जे जेवले, आज तुम्ही जे जेवले, ज्या गव्हाची तुम्ही पोळी खाल्ली होती, ते गहू आजचे नाही, ते मागच्या वर्षी पेरले होते, त्याची आज पोळी जेवले. आज तुम्ही जर गहू पेराल तर त्याची पोळी 12 महिन्यानं खायला भेटली. म्हणून आज तुम्ही जे काही करून राहिले याचं फळ पुढे आहे. पण सध्या तुम्ही जे जगता हे तुमच्या पूर्वसुकृत, म्हणजे पूर्वकर्माचं फळ आहे. मी जास्त लंबा तुम्हाला ते काही देत नाही, मी पूर्वकर्मच म्हणतो. मी संचित प्रारब्ध तिकडे देत नाही तुम्हाला. ताजा घ्या ना भाई. अच्छा करो अच्छा हो जाएगा, अच्छा बोलो, अच्छा काम करो, अच्छे से रहो, चांगलं होईल. सर्वांशी प्रेमानं वाहा, मनात कोणाचा द्वेष ठेवू नका, प्रेम सर्वावर करा, पण मोह कोणाचाच करू नका. प्रेम सर्वावर करा पण मोह करू नका. मोहग्रस्त व्हाल तर तुम्ही तुमची नाव डुबल्याशिवाय राहणार नाही. कोणाचाही मोह करायचा काम नाही. कारण तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही 4 लोक, 5 लोक, 7 लोक आहे, सारे लोक एकखट्टा नाही आले, एका दमानं आले का सारे लोक? पहिले बुडा जन्माला आला असेल, मग ते बुडी जन्माला आली, मग त्याचा पोरगा जन्माला आला, त्याच्यानंतर ते सुदबाई करून आली, ते मग त्याच्यात त्याच्यानंतर जन्म झाला, आणि तिचं लग्न झालं, ते घरी आले, त्याच्यानंतर मग 1-2 लेकरं झाली, ते मागं मग एका दमानं झाले का हे 5-6 लोक? नाही, एका दमानं नाही आले. जसे एका दमानं आले नाही तसे जायचं यायचं क्रमाक्रमानं जाय. एका दमानं जाता येत नाही. मग कायचं आपलं काय तालमेळ आहे का? नाही, आपल्याच कुटुंबातले हे लोक म्हणत मग एका दमानं यायला पाहिजे होते, एका दमानं आले पाहिजे होते. बाजारातला चौक आहे, 5-6 ठिकाणी रस्ते येऊन राहिले, त्याच्या बाजार चौकात रस्ता येऊन राहिले, 4-5 ठिकाणी इकडून रस्ते येतात आणि चौकात जमा होतात. आता पोलीसचे टेम्पे लोक खाऊन राहिले कोरोनामुळे, तरी आमच्या गावच्या चौकात लोक आहेत, टेम्पे खाऊन राहिले पोलीसचे, तरी चौकात लोक. इतका चौकाचा काही काही लोकांना शौक आहे. पण कामी लोक असतात काही, बाजार आहे म्हणून, मग कोणी पुस्तकं घ्यायला येते, कोणी बाजार करायला येते, कोणी किराणा घ्यायला येते, कोणाला मजूर पाहायचा आहे, कोणाला मजुरी पाहायची आहे. एका रस्त्याने येतात का त्या चौकात लोक? 5-6 रस्त्याने ते येतात. बरं, जो ज्या रस्त्याने आला तो त्या रस्त्याने आपला झोरा घेऊन चालला जाते. जो पूर्वेकडून आला तो इकडे पश्चिमेच्या रस्त्याने जाईल का? तो इकडे झुडकीच्या इकडे जाईल का? तो ग्रामपंचायतच्या इकडून आलेला माणूस समजा राहुल जाधव, आणि तो त्याचा बाजार झाल्यावर इकडे जाईल का? इकडे झुडकी रस्त्याने नाही. ज्या रस्त्यानं जो आला तो त्याच रस्त्यानं जाणार. आणि सारे लोक एकखट्टा चौकात येत नाही, आपापल्या कामाशीच येतात ते.
येतात कामाशी, पण सारे एकखट्टा येत नाहीत, एकदम सारे येत नाहीत, एकदम सारे जात नाहीत. ज्याचं ज्याचं जेवढं जेवढं काम आहे म्हणजे तो आला त्या रस्त्यानं निघून जाते. तसंच आपल्या कुटुंबातला ज्या ज्या रस्त्यानं, ज्या ज्या प्रारब्धानं, ज्या ज्या संचितानं या कुटुंबामध्ये हा योगायोग आहे. तुमचा पोरगा अगोदर जन्मात तुमचा बाप असू शकते, सांगा काय म्हणणं आहे तुमचं? तुम्हाला काय माहित आहे? म्हणून तर पूर्वजन्माचं ज्ञान नाही दिलं. पूर्वजन्माचं ज्ञान दिलं तर किती वाईट गोष्ट आहे माहिती आहे तुम्हाला? हा, तुम्हाला जर पूर्वजन्माचं ज्ञान झालं असतं, समजा मनुष्य जन्माचं तुम्हाला ज्ञान झालं, हा, तर कठीण आहे ना. आज तुमची बायको काय ती साऱ्या जन्मात तुमची बायकोच होती काय? ती बहिणी असू शकते एखाद्या जन्मात, तुमची माय असू शकते एखाद्या जन्मात. म्हणून ते पूर्वजन्माचं ज्ञान नाही. आणि ते करूनही घ्यायचं काम नका करू, त्या लफड्यात पडायचंच काम नाही. आपलं काम फक्त एवढं आहे की ज्या कुटुंबामध्ये आपण राहतो या कुटुंबाचे हा एक योगायोगाचा संबंध आहे. नाही तर कोणी कोणाचं नाही आहे. बाप नाही पोराचा, ना पोरगा नाही बापाचा, ना भाऊ नाही भावाचा, ना बायको नाही नवऱ्याची, नवरा नाही बायकोचा. हे लक्षात याले म्हणतात मोहग्रस्त न होणे. पण प्रेम मात्र सर्वांवर करावं लागेल. पत्नीवर प्रेम करावं लागेल, पोरावरही प्रेम करावं लागेल, नातावरही प्रेम करावं लागेल, तुमच्या सुनबाईवर प्रेम करावं लागेल, तुमची मुलगी असेल तिच्यावरही प्रेम करावं लागेल, जवळ याला त्याच्यावरही प्रेम सर्वांवरच करा. पण मोहग्रस्त की हा भल्ला मा जोडता, नाही 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 तुझ्या जोडता कोणीच नाही. तूची आहेस एक संपन्न, तुमचा फक्त एकच आहे, त्याचं नाव गुरुदेव आहे. तोच फक्त संपन्न आहे आणि तोच. आणि हे ज्ञान घेण्यासाठी त्यासाठी चांगल्या मार्गाची, सत्यज्ञानाची, सत्यपुरुषाची संगती जीवनामध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही चिपळ्या चापल्या लोकांच्या मागे जर फिरत राहिले तर तुमचा ते चौपट केल्याशिवाय राहणार नाही, तुमची गाडी ते पलटून दिल्याशिवाय राहणार नाही. एवढं मात्र काही पंथवादीन, काही संप्रदायवादीन, काही पट्टेवादीन, काही आळव्या गंधावालेन, काही उभ्या गंधावाले, काही काया गंधावालेन, काही चौफुल्यावाले. हे आळव्या गंधावाल्याचं उभा गंधावाल्याशी पटत नाही म्हणते. ते महाराजांचं एक भजन आहे, पाहू लाव रे बाबू नातू घे. पोथी से पोथी झगड़ने लगी, पोथी से पोथी झगड़ने लगी, प्रेम की बातें बिगड़ने लगी, प्रेम की बातें बिगड़ने लगी. पोथी से पोथी झगड़ने लगी, पोथी से पोथी झगड़ने लगी, प्रेम की बातें बिगड़ने लगी, प्रेम की बातें बिगड़ने लगी, प्रेम की बातें बिगड़ने लगी. पोथी पोथीचं संप्रदायाचं पंथाचं भांडण. तो उभ्या गंधावाला म्हणते आपला आळवा गंधावाला जमतच नाही. आहेत काही आळवे असा लावतात गंध, काही असं उभाट लावतात, काही असं गोल लावतात. त्या गोलली एक छद्र पाडून त्याच्या मधात ती काही लावतात. आणि कोणातच कोणाची जमत नाही. मी म्हणतो उभही लावून घे ना आळवी लावून घे, लावणं चौफुल्ली काय बिघडलं? हे जे लोक आहेत याच्यापासून वंदनीय राष्ट्रसंतांनी उपासकांना, साधकांना सावधान राहायला सांगितलं. ही मंगलाचरणामध्ये टाकून सुरुवातीलाच टाकून दिल्या या सगळ्या गोष्टी. ते म्हणतात उजेडा करता काजवे धरावे, भुलली या मार्गे परतो जावे, तेथे स्वसंवेद्य कैसे व्हावे निर्भयपणे. बारीक सुरू करू दे साहेब, हळूहळू वळत. पोरगा नवीन आहे जरा. उजेडा करता काजवे धरावे, भुलली या मार्गे परतो जावे, तेथे स्वसंवेद्य म्हणजे संवेदना आहेत आपल्याला, आपल्या देहाला संवेदना आहेत, आपल्या मनाला संवेदना आहेत, पण स्वच्या संवेदना नाही. आपल्या देहाला विषयाची संवेदना चटकन होते, मनाला अहंकाराची संवेदना पटकन होते. पण स्व जो आहे म्हणजे तुम्ही म्हणजे देह नाही, तुम्ही म्हणजे तुमचं मन नाही, तुम्ही म्हणजे तुमची बुद्धी नाही, हे नाही आहे तुम्ही.
तुम्ही तुमचं मन नाही, तुम्ही तुमचा देह नाही. जसं घराचा मालक आहे आणि त्याला आहेत का रावसाहेब घरी, रावसाहेब घरी आहेत, नाही रावसाहेब घरी नाही, आम्हाला काम होतं. मग ते घरचे रावसाहेबचा फोटो आहे बा आणि आम्हाला पैसे लागत होते, तो फोटो पैसे देते का? हे मन देह तुमचा उद्धार नाही होईल. हे साधन आहे, उद्धार होण्याचं मन आणि देह हे साधन आहे, पण ते साध्य नाही. साध्य आहे आत्मा. म्हणून त्याच्या ज्या संवेदना आहेत त्या संवेदना जर तुम्हाला पाहिजे असतील, म्हणजे तुम्हाला आत्मस्थिती पाहिजे असेल, ते म्हणतात उजेडा करता काजवे धरावे, भुलले या मार्गे परतो जावे, तेथे स्वसंवेद्य कैसे व्हावे निर्भयपणे. काजवा माहिती आहे का बेटा? काजवा माहिती आहे? काजवा हा तुम्हाला माहिती शांपणी काजवा. आपल्या वराडी भाषेत, आपल्या ग्रामीण भाषेत, आपल्या या विदर्भ प्रांतामध्ये त्याला आग्या म्हणते. आग्या काही लोकांना समजलं नसेल तर हिंदीमध्ये त्याला जुगनू म्हणते. आणि ते बरसातीतच, ते बरसाती किडा आहे तो. असे बरसाती किड्याची काही पंथ आहेत. बरसाती किडे सिजनेबल येतात ते. वंदने महाराजांनी प्रत्येक शब्द टाकला ना त्याच्यावर मोठा विचार करावा लागते. ते दृष्टांत आहे ना तो. ते म्हणतात उजेडा करता काजवे धरावे, भुललिया मार्गो परत जावे, तेथे स्वसंवेद्य कैसे व्हावे निर्भयपणे. त्या निर्भयपद तर देवाचं आहे म्हणतात. स्वसंवेद्य म्हणजेच निर्भयपद. स्वसंवेद्य मनुष्य झाला, निर्भय झाला, त्याला अभय प्राप्त झालं म्हणून समजा. मग काजव्याचा दृष्टांत मुद्दाम काजव्याचाच दिला नाही. सर्वश्रेष्ठ प्रकाश कोणाचा? शाबास. यासी पाहिजे सूर्यकिरण, अनेक मार्ग दिसती दुरून, अनुभव आहे आपली चिंतन ध्येय प्राप्ती रूपाने सर्वश्रेष्ठ प्रकाश. किंवा सूर्य जीवन देता आपुले, कमल जैसे हसले फुलले, किंवा त्याच्यापेक्षा थोडस खाली आलं तर चंद्राचे किरण व्यापले, चकोर चित्त प्रसन्न झाले, तसे तू आपलेसे केले, मग पडाले ताप सारे. असं वंदने महाराज म्हणतात. तुम्ही ग्रामगीता वाचले ना, म्हणतात ना ते. मग आता एकदम इतक्या खालच्या पायऱ्या कंदील सांगायला होता एखादा. उजळा करता कंदील धरावे, हा फुललिया मार्गो, किंवा उजळा करता टेंभा धरावा, किंवा उजळा करता मेणबत्ती लावावी. हे बाकीचे दृष्टांत नाही दिले महाराजांना. नाही, काजव्याचा दृष्टांत का दिला? कारण तो बरसाती किडा आहे. बरसाती यावेळेस दिसते का काजवा? हा काजवा यावेळेस दिसते का उन्हाळ्यात? बरं हिवाळ्यात तरी बरसातीत मेंढक्या अळलायला लागल्या आणि डोबा थांबल्या, ट्रॅव ट्रॅव ट्रॅव, हे चिक 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 चिक, त्याच्या ढुंगणातून लाईट पडते. तुम्ही जीवशास्त्रामध्ये वाचून घ्या. मी काही चुकीचं बोलत असेल तर ते कला. बरं ते लाईट कोण्या बाबतीत दिसते तुम्हाला? त्याच्या तोंडाकडून लाईट नाही पडत. हा मोबाईल आहे, मोबाईलच्या तोंडाकडून लाईट आहे का? त्याच्या ढोंगणाकडून लाईट आहे तिकडून मागून. पण मग ते तो दिसते जेव्हा, ते जेव्हा अशी गिरकी मारते, ती किटुकला ज्या तो किडा आहे ना, बारीक किडा आहे बिलकुल, तो गिरकी मारते तेव्हा तो लाईट कशा बरोबर. इतर कोण्या प्राण्याच्या ढोंगणात लाईट नाही हो. या काजव्याचाच कसा लाईट आहे? त्याला त्याचं खाद्य शोधण्यासाठी निसर्गानेच तो लाईट दिलाय. त्याच्या त्या गुदद्वारामधून फॉस्फोरस येतो आणि तो फॉस्फोरस बाहेर, त्याला हवा लागली फॉस्फोरसला म्हणजे काय होते? उजीड. कोण्या वर्गात असता तुम्ही? 8वीत. हा तर आला ना शाळेत. फॉस्फोरस जळला म्हणजे प्रकाश होतो म्हणून. हा तो फॉस्फोरस आला आणि त्याला ऑक्सिजन भेटला, असंच आहे ना. हा त्या फॉस्फोरसला ऑक्सिजन भेटला म्हणजे त्याचा उजीड पडतो. बरं मग हे प्रक्रिया काय आहे? मग ते उजीड काय कशासाठी पाडते? ती गिरकी कोण मारते? त्याच्यापेक्षा जे बारीक किडे असतात, त्याच्यापेक्षा जे बारीक किडे असतात त्याला ग्रासण्यासाठी ते गिरकी मारते आणि त्या लाईटवर तो दुसरा किडा जाऊन पडते. दुसरा लाईटवर तो लाईटवर किडा जाऊन पडला की तो गटकन निवडून घेत त्याने. हे काजव्याचं काम. मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल की वंदनीय महाराजांनी काजवा हा शब्द का टाकला.
दुसऱ्याला गिळंकृत करणारे लोक, फक्त फसवणारे, चिटिंग करणारे, परमार्थाच्या नावावरती पंथवादी, संप्रदायवादी, मेरे कुत्ते की एकी टांग वाले. किती पंथ भिन्न जाहले, किती पंथ भिन्न जाहले, येनेची राष्ट्र नाचले, येनेची राष्ट्र नाचले, येनेची राष्ट्र नाचले. हा मिटवू आता कल्पना, हा मिटवू आता कल्पना. जागूया आपुल्या माणुसकीला, जागूया आपुल्या माणुसकीला. बंधुनो प्रार्थनेतला, ओ बंधुनो प्रार्थनेतला, जागूया आपुल्या माणुसकीला, जागूया आपुल्या माणुसकीला. किती पंथ भिन्न झाले, येण्याची राष्ट्र नाचले. काही लोक नाचले म्हणते आमचे, काही आमचे भजन म्हणणारे नाचले म्हणते, म्हणजे डान्स केला म्हणते. नाचले म्हणजे नाश होऊन राहिला. अशा प्रकारचे जे हे लोक आहेत त्याच्यासाठी मला असं वाटते, मी काही जास्त विद्वान नाही, पण त्याच्यात मला हे दिसलं सूत्र, म्हणून मी तुमच्यासमोर मांडलं की हा काजवा शब्द या लोकांसाठी वंदनीय महाराजांनी या दृष्टांतामध्ये मुद्दाम ठेवला असावा. नाही तर कनील मेणबत्ती केंबा ठेवता आला. आणि अशा लोकांच्या जर तुम्ही मागे लागले तर त्या ओवीच्या पुढच्या चरणामध्ये हे सावधानीची ओवी आहे, या मंगला चरणातलीच आहे. तुम्हाला सावध केलं आहे की उजेडा करता काजवे धरावे, भुललिया मार्गे परतो जावे. आम्ही जर मार्ग विसरलोशील आणि मूळ स्थानावर आम्हाला जायचं आहे तर आम्ही कसं जाऊ या काजवेच्या संग. हे तर म्हणतात आम्ही म्हणतो तेच खरं, आम्ही म्हणतो तोच देव, इतर संप्रदायाचा देव नाही, इतर पंथाचा देव नाही, इतर धर्माचा देव नाही, आमचाच फक्त आम्ही सांगतो हा देव आहे. देव म्हणजे त्या बापाची ठेवा आहे का? वंदनीय महाराज म्हणतात तो तर व्यापक सर्वांतरात्मा म्हणतात. तुकाराम महाराजांना लिहिलं काय होय का ठिकाणी, ते म्हणतात कोण्याही जीवाचा न घडो काय मत्सर. याच्यात काही लोक मच्छर म्हणतात, म्हणू द्या. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर आणि वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हा जो समाज आहे ना हा सर्वेश्वर आहे. सर्व जीव त्याच्यामध्ये आले, कोणीही जातीचा असो, कोणीही पातीचा असो, लहान असो, मोठा असो, श्रीमंत असो, गरीब असो, अमीर असो, कोणी असो, या देशातला असो की त्या देशातला असो, हा सारा समाज जो आहे समाजच देव आहे, हा सर्वेश्वर आहे. असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. कोण्याही जीवाचा म्हणजे कोण्याही जीवाचा म्हणतात ना, फक्त आपलेच काय, आपलेच लोक काय फक्त, बाकीचे मेले तर चालते काय. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे असं जे म्हणतात, तर ते सांगून राहिले वंदनीय महाराज की अशा प्रकारची व्यापकता ज्या महापुरुषाची ज्या ठिकाणी असेल, महापुरुष येऊन गेले त्याच्या नावावरती संप्रदाय झाले. आता गुरुदेव सेवा मंडळी मागे पुढे कधी संप्रदाय झाला तर काही सांगता येत नाही. वास्तविक गुरुदेव सेवा मंडळ की संप्रदाय किंवा पंथ नाही आहे, ही एक विचारधारा आहे. पण याच्याची 1756 पंथ होऊन राहिले असं दिसून राहिलं. पार्ट्या वाटण्या होऊन राहिल्या, तुकडे 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 याचे. तो म्हणते मी मोठा, तो म्हणते मी मोठा, तो म्हणते माय मागे इतके लोक आहेत, त्या तो म्हणते माय मागे इतके लोक आहेत. याच्यात असं सुरू आहे, असं दिसून राहिलं बा. मी जरा स्पष्ट बोलणारा माणूस आहो. आता याच्यात अशी वाटप पद्धती झाली तर याच्यात फळ निर्माण पद्धती पुढे मागं काय होईल काही सांगता येत नाही. काही लोक ग्रामगीता कधी बदलून देते काही सांगता येत नाही. काही लोक तर अशी बहादर झाले आता की ग्रामगीतेत अमुक अमुक आहे व ते अंधश्रद्धा आहे. म्हणजे नाव महाराजाचं घ्यायचं, विचार भलतेच सांगून द्यायचे. वंदनीय महाराजांनी ग्रामगीतेमध्ये लिहिलेला एक एक शब्द हा सत्य आहे.
फक्त सर्वचं सर्व कळणे आमच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. म्हणून आमच्या बुद्धीला जेवढं फावते तेवढं बोलावं, इतर विषयामध्ये आम्ही डोकं घालण्याचं काही कारण नाही. म्हणून उजड्याकरता काजवे धरावे, भुलली या मार्गे परतो जावे, तेथे स्वसंवेद्य कैसे व्हावे. निर्भयपणे आम्हाला निर्भय व्हायचं असेल, अभय जर प्राप्त करून घ्यायचं असेल, आम्हाला ईश्वरत्व, ईश्वराची व्यापकता जर समजून, ते माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत लिहिलं ना की ऐसे व्यापक ज्ञान भले जयाची या हृदय दिवसात आले, तयाची समता दृष्टी बोले विशेष काही विशेषत्वानं आम्हाला जर समता जोपर्यंत आमच्या मनाच्या ठिकाणी, आमच्या अंतःकरणाच्या ठिकाणी समता जोपर्यंत येत नाही, सर्वांना आम्ही सारखं म्हणत नाही, आमचं मी तू पण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत परमात्मा तुम्हाला भेटलाही असेल तर तो काही कामाचा नाही. कारण तुम्ही परमात्मा जाणलाच नाही. परमात्मा कळणे महत्वाचं आहे दिसण्यापेक्षा, असं गुलाबराव महाराज म्हणत माधनकर, संत गुलाबराव महाराज माधनकरांचं असं म्हणणं आहे की देव भावनेने दिसतो, शब्दावर लक्ष ठेवता तिथे, देव भावनेने दिसतो आणि विचाराने तो कळतो. मग दिसणे महत्वाचं की कळणे महत्वाचा? समजा कळलाच नाही, दिसला, त्याचा कवडीभर तरी फायदा आहे काय? भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला दिसले आणि दुर्योधनाला दिसले, पण अर्जुनाच्या ठिकाणी विचार असल्या कारणे, विचार असल्यामुळे त्यांना देव कळला. डोळ्यानं दिसला, दुर्योधनालाही तो दिसला, पण कळला नाही. मग कळला नाही तर न कळून दिसणे काही कामाचा नाही, त्याचा काही उपयोगच नाही ना. म्हणून दिसण्यापेक्षा कळणे महत्वाचं. ईश्वराचं पंचभौतिक देह एखादा आपल्याला दिसून राहिला, देवानं दर्शन दिलं नाही, त्यापेक्षा ईश्वराची जी कृपा आहे किंवा संत महात्म्यांची जी कृपा आहे, त्या कृपेचा अनुभव आपल्या जीवाच्या ठिकाणी होणं त्या दर्शनापेक्षाही श्रेष्ठ आहे. कृपेचा अनुभव जर आपल्याला नसेल तर दिसून काही उपयोग नाही. महात्म्यांच्या कृपेचा जर अनुभव नसेल तर त्याच्या पाया पडून उपयोग नाही, तो दिसूनही काही उपयोग नाही. देवाचंही तसंच आहे, त्याच्या कृपेचा जर आपल्याला अनुभव नसेल झाला तर दिसून काही फायदा नाही. म्हणून संत गुलाबराव महाराज माधनकर असं म्हणत की देव विचाराने करतो, तो महत्वाचा आहे. याच्यावरती त्यांनी खूप लिहिलंय त्यांच्या त्या पुस्तकामध्ये, तिकडे आपल्याला एवढं जात नाही आता. पुढे एका ठिकाणी एका ओवीमध्ये ते सुंदर लिहितात की चंद्राचे किरण व्यापले, चकोर चित्त प्रसन्न झाले, तैसे तू आपुलेसे केले, मग पळाले ताप. हे कृपा आहे, याला परमेश्वराची कृपा म्हणतात. हा अनुभव झाला पाहिजे. पौर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन, तैसे मन माझे मन झाले देवा, असं तुकाराम महाराज म्हणतात. तसं मन झालं पाहिजे. पौर्णिमेच्या चंद्राच्या भोवती चकोर नावाचा पक्षी जसा गिरट्या घालतो, तसा उपासकानं, साधकानं, भक्तानं ईश्वराच्या त्या व्यापकतेमध्ये रणमान होऊन त्याच्या भोवती अशा गिरट्या घातल्या पाहिजे. म्हणून चंद्राचे किरण व्यापले, चकोर चित्त प्रसन्न झाले, तैसे तू आपुलेसे केले, मग पळाले ताप सारे. म्हणजे तिन्ही ताप, आधी दैवी भौतिक, आता तो वेगळा विषय आहे, त्याच्यावर स्वतंत्र प्रवचन करावं लागते तेव्हा ते समजते. भौतिक ताप आहे, दैविक ताप आहे, आधी आध्यात्मिक ताप आहे, वगैरे वगैरे. ते वंदनी महाराज एका भजनामध्ये लिहिले की जिसको मिला राम उसने 3 जगह पाई, जग में अपमान हुआ, आपस से तन वगैरे वगैरे, बीमार झालो वगैरे, त्या भजनामध्ये ते आहे. तर गुरु, संत, महात्मा किंवा ईश्वर हा पौर्णिमेच्या चंद्रासारखा असतो. आणि खरा भक्त, खरा साधक, खरा शिष्य हा त्या रात्रीला तो चकोर इकडे तिकडे कुठे फिरकतच नाही, त्याला त्याच्याशिवाय काही दुसरं दिसतच नाही, दुसरं दाखवतो कोण त्याला दिसतच नाही. म्हणून ते वंदनीय महाराज की चंद्राचे किरण व्यापले, चकोर चित्त प्रसन्न झाले. चकोराचं चित्त जर प्रसन्न झालं, मन प्रसन्न झालं, मग तुकाराम महाराज म्हणतात मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे सर्व सिद्धी असते. मन प्रसन्न झाल्यावर काय राहिलं शिल्लक? आपलं मनच तर प्रसन्न नाही. आपलं मन आहे चावड चिवड, आपलं मन कुठे प्रसन्न आहे? मन प्रसन्न नाही तर देहच कुठून प्रसन्न नाही, आपला चेहराच कुठून प्रसन्न दिसणार आहे? पण वेळेस पाहिजे मी होते क्या करना भाई, हमारी सूरत ही वैसी है.
मनाच्या प्रसन्नतेत तुकडोजी महाराज म्हणतात संत प्रसन्न, देवही प्रसन्न, म्हणून सर्व आधी करा मन प्रसन्न. तुम्हाला काय करायचं असेल तुमच्या मनाला प्रसन्न ठेवा, खुश राहा ना. बरं, खुश राहण्यात काही बिघडते काय, काही घाटा येते काय खुश राहण्यात? आता काही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अनुभव असेल, आपलं कोणं काही बिघडलं नाही, आपला कोणं काही अपमान नाही केला, आपल्या काही 10,000 रुपये हरपल्या नाहीत, आपलं काही पाकिट कोणं कापलं नाही, असं काहीच झालं नाही, कोणतीच घटना नाही झाली, तरी एखाद्या वेळेस माणसाला उदासी येते की नाही दिनेश महाराज? काहीच नाही. पण बायको नाही बोलली, सून नाही बोलली, पोरगा नाही बोलला, आपलं पाकिट नाही कापलं, पैसे नाही हरपले, आपल्याला बारीक तापही नाही, डोकंही नाही दुखून राहिलं, तरी एखाद्या वेळेस मन नाराजी येते की नाही? हे नैसर्गिक आहे काय? हे जरा बारकाईने ऐक जा, हे मी जे सांगतो हे नैसर्गिक आहे. कोणतंही कारण नसताना मनुष्य एखाद्या वेळेस नाराज होते की नाही, उदास वाटते की नाही, एकटंच बसावं वाटते, कोणाशी बोलावं नाही वाटत, आहे सर बराबर पण बोलावं नाही वाटत, असं होते की नाही? असा अनुभव असेल तुम्हाला. हा अनुभव प्रत्येकालाच आहे. ज्या अर्थी कोणतंही कारण नसताना माणूस उदास होते, माणसाचं मन प्रसन्न होते, तेव्हा कोणतंही कारण नसताना मन प्रसन्न करता येते, खुश राहता येते, असा सिद्धांत आहे. तुम्हाला तुमच्या मतानं खुशही राहता येते. काय खुश राहण्यात काय बिघडते? आपल्या खोलीच्या अंदर आपण नाचलो काय बिघडते? दरवाजा लावून घ्या. फार शरम लागत असेल बायको पोराची लेकरायची, दरवाजा लावून घ्यायचं आणि एखादा लावून द्यायचं भजन तुकडोजी महाराजचं आणि नाचायचं. पहा कसं मन प्रसन्न होते. करायला लागते हे. म्हणून चकोर चित्त प्रसन्न केले तैसे तू आपुलेसे केले, मग पळाले ताप सारे. कोणताच ताप मग त्याला राहत नाही. मग कोणी शिवेही दिल्या तर त्याला वाईट वाटत, त्याचा अपमानही केला त्याला वाईट वाटत, त्याला काही कोणा म्हटलं ते वंदनीय महाराजचं वचन आहे की कोणी काही म्हणा मज बाण नसे आणि जळदेहाचा अभिमान नसे. अशी परिस्थिती आहे. म्हणून माऊलीची एक ओवी आली या बाबतीत. ज्ञानेश्वरी मध्ये एक ओवी आहे या बाबतीत. सांगे कुमुद दळाचे ताटे तो जैविला चंद्रकिरण चौकटे. वा, ही कृपाच आहे. मग वेळेवरती येणं बरोबर. माऊलीची ओवी आहे ज्ञानेश्वरीतली. सांगे कुमुद दळाचे ताटे जो जैविला चंद्रकिरण चौकटे, तो चकोरू काय वाळवंटी चुंबित आहे. कुमुद म्हणजे काय नाही, पोरीचं नाव त्या वर्गातल्या याच्या वर्गातल्या पोरीचं नाव नाही. त्या वर्गातली पोरगी आहे तर कुमुद, तिचं नाव नाही. कुमुद म्हणजे कुमुद कमळाले म्हणतात. आणि कुमुद दल, दल म्हणजे 200-400 कमळ एका शिजून एक, एका शिजून एक. दल दल म्हणजे आपण दल, सैन्य दल. सैन्य दल म्हणजे एकच असते का तो? हजारो सैनिक असतात. तसं कुमुद दल. कुमुद दलाचे ताटे, ताटे म्हणजे जियाचा ताट नाही, ताटवा म्हणतात त्याला. कमळाच्या फुलांचा ताटवा म्हणजे 100-200 कमळाचे फुलं एका शेजून एक, एका शेजून एक, एका शेजून एक असे दाटून आहे. आणि त्याच्यामध्ये पौर्णिमेच्या रात्री जे चंद्राचं किरण पडते, शरदाची पौर्णिमा, शरद पौर्णिमा म्हणजे हिवाळ्यात. हे शरद पौर्णिमेच्या दिवसची गोष्ट माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ते चंद्राचं किरण आलं म्हणजे त्याच्यावरती काही दव पडते. हिवाळ्याच्या दिवसामध्ये दवबिंदू. तर एका कमळाच्या पाकळीवरती हजारो दवबिंदू असतात. तितके चंद्र त्याच्यामध्ये, चंद्राची किरण पडते तितके चंद्र त्याच्यात दिसतात. मग आता 200-400-500 कमळाच्या फुलाचा ताटवा अशी नाही. एका कमळाच्या पाकळ्या समजा 5, 25, 100, 50 आणि एका पत्त्यावर 100 गुण किती चंद्र दिसत असतील त्याच्यात. तर तो रात्रभर तो चकोर फिरते शरद पौर्णिमेच्या दिवशी दर्शन घ्यायसाठी. चंद्राचं दृष्टांत दिला आहे. आपण आपल्या सिद्धांताकडे येऊया. तर तो रात्रभर घिरट्या मारते, थकून त्याची नजर वरच असते. ते महाराजांनी एका भजनामध्ये लिहिलं, चकोर उडती उंच उंच तर अमृत घेती, विज्ञानाची उंच उडी तर प्राणात घेते दुनियेची. तर चकोर हा वरच्या दिशेनं,
वरच्या दिशेनं सांगण्याचा तात्पर्य आहे की वरच्या दिशेने ज्यांचे विचार आहेत, म्हणजे प्रार्थनेमध्ये आम्ही म्हणतो की हे प्रार्थना गुरुदेव से ये स्वर्ग समसंसारो अति उच्चतम जीवन बने परमा, वरच्या दिशेची, हे खाली नाही आहे, खाली ते विचार नाही आहे, वरचे विचार आहे. म्हणून चक्कर हा वरच्या विचारानं जातो आणि तो थकतो. मग तो जेव्हा नजर टाकतो खाली त्या तळ्यामध्ये तर त्याला असंख्य असे ते चंद्र दिसतात. मग तो खाली उतरतो त्या कमळाच्या फुलावर ताटवर माऊली ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वर म्हणजे लिहिलं आहे ते सांगतो, हे माझ्या पदार्थ नाही सांगत. तर ते त्याच्यातले ते दवबिंदू तो टिपतो, त्याच्यामध्ये त्याला अपूर्व समाधान होऊन जाते की मी चंद्र गिळंकृत केला आहे. ते लिहिलं की सांगे कुमुद दळाचे दाटे जो जेविला, म्हणजे ज्यानं चंद्रकिरणाचं जेवण केलंय, सेवन केलंय. चंद्रकिरणाचं सेवन म्हणजे काय? महात्म्यांचे विचार. महात्मा चंद्र त्याचे विचार म्हणजे हे दवबिंदू, त्याचे विचार, एक एक विचार, एक एक ओवी, एक एक लाईन, एक एक शब्द. म्हणून सांगे कुमुद दळाचे ताटे जो जेवीला चंद्रकिरण होतो तो चकोरू काय वाळवंटे चुंबित आहे. ज्या चकोरानं म्हणजे विचाराचे मोती प्राशन केले आहेत, विचाराचे चंद्रकिरण ज्यानं प्राप्त केले आहेत, हृदयामध्ये ते साठवले आहेत, तो इकडे तिकडे भटकल काय मग? आणि इकडे तिकडे जो भटकला असेल त्याला काही प्राप्ती झाली आहे काय? मग ते कुठेही गेला तर मग परिस्थिती त्याची तेच होणार आहे. काही लोक भटक भटक काय आज ती उद्या ती परवा ती सर्व कुकडे कुकडे खुलतात, कुकडे कुकडे कसं कसं काही तर काही काय. आमच्या इकडे पहिले होती राजो प्रार्थना महाराज, आमचा बुडा करे, पण ते झाला इथं वाचत आम्ही आता आमच्या आमच्या संप्रदायात असतो. असं काय बापाही गेला खड्ड्यातून तूही जाय काय इथं वाचक. म्हणून तो वाळवंट, तो चकोरू काय वाळवंट म्हणजे तो चुनखड्या खाईल काय? वाळवंटी म्हणजे वाळवंट म्हणजे ते ती पाण्याचा पाझर देऊन गवत नाही, समजून चालना. चुनखड्या खापरखुंड्या, खापरखुंड्या समजते ना. हा, चुनखड्या खाईल काय? महाराज लिहिलं नाही काय काही जीव चुनखळे खाती. चुनखळे खाणारे काही जीव आहेत ना, काही जीव चुनखळी खाती, काही मांसखळे भक्षिती. परी त्यांची स्वभाव प्रकृती तैशीच राहे. म्हणून वंदनीय महाराजांनी ग्रामगीते, आता संपूर्ण ग्रामगीतेमध्ये खूप विचार आहेत, वेगवेगळे नाना तऱ्हेचे विषय ग्रामगीते. आता आपला आजचा नेमका मोजका विषय होता की मंगलाचरणाचा थोडासा स्पर्श आपण करू. याच्यामध्ये काही ओव्या तुम्हाला सांगितले. म्हणून तुझ्या कोणा शरण जावे तरी सर्वांगीण शक्ती केवी पावे, एकेकाचे चरण धरावे तरी वेळ किती जणायले भेटाव, किती लोकांजवळ जाऊन कोण उद्धार करणार आहे. अनेक प्रकारच्या वयोवंदने महाराजांनी याच्यामध्ये दिले आहेत. म्हणून आपली जे मुख्य जीवाचे दारिद्र्य द्यावया निवारण या पद्धतीनं जीवानं आपल्या उद्धाराकरता साधनेच्या दृष्टीनं संत महात्म्यांचे जे विचार आहेत त्या विचाराप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे माहिती आणि ज्ञान ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आता मी जे सांगून राहिलो तुम्हाला, मी जे सांगून राहिलो किंवा जे मी बोलत असेल, मी जर वागत असेल तर ते ज्ञान, मी जर ते वागत नसेल तर निवड माहिती. आता मी वागती असेल आणि सांगती असेल तरी तुम्ही जे ऐकून राहिले ते ज्ञान नाही, ते माहिती आहे. तुम्ही ज्या दिवशी तसे वागाल त्या दिवशी ते ज्ञान. म्हणून हे ज्ञान समुद्रा पूर्ण कलात्मक आत्मचंद्रा सर्वांग विकासा स्वर्ग मुनिंद्रा कृपा करी आम्हावरी. होतो तुझेची परी दुरावलो ठाईच असोनी, होतो तुझेची परी दुरावलो ठाईच असोनी भुरलो, मृगजाळास पाणी समजून धावलो हरणापणे. हे जीवाची कमजोरी सांगत, कमजोरी आहे. इकडे धाव तिकडे धाव, इकडे पाय, इकडे बोलवेल का तिकडे बोलवेल का. खाण्यापिण्यात कुठे मन रंगलं, कुठे प्रतिष्ठेत मन रंगलं, कुठे काय रंगलं, कुठे काय रंगलं, याच्यामध्ये रंग झाला, आयुष्य संपलं. पायता पायता दिवस निघून जातात, शेवटचा टाइम येते म्हणते मी काहीच नाही केलं आणि याच्यातलं माझ्यासोबत काही येणारही नाही आहे आणि मग ते शेवटी पछतावण्यात काही मजा नाही. म्हणून आमची तर बहुतेक आता तरुण मित्रांना लहान मुलांना असे काही ते लहानपणापासून किंवा आपल्या तरुण्यात जर ते साधण्याला लागले आणि
वंदनी महाराजांनी जो विचार, माऊलीने, ज्ञानेश्वर महाराजांनी, तुकाराम महाराजांनी, आमच्या संत महात्म्यांनी जे विचार दिले त्या विचाराप्रमाणे थोडं बहुत जरी आम्ही वागण्याचा प्रयत्न केला तरी आमच्या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. भुललिया वस्सा गाय अंबरे पक्षिणी अंडजा भौतिक रे तानुल्या माय काम करताई सावरे आपुलेसी म्हणून गुरुदेव आमची माय आहे. जशी भुलल्या व्हाया वासराले गाय हंबरते, पक्षिणी आपल्या अंडाई भोवती फिरते, तसं देवाची आपल्या इकडे नजर आहे. आपण थोडंफार तरी परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे. बिंगोटी अडीशी गोजारी निसद्याशी आपण समान करी तैसा देव भक्ता लागी धरी साधन जाडे पसुरे. एवढं सांगतो प्रवचन संपलं. दोन ओव्या महत्वाच्या आहेत कृपेच्या दृष्टीनं की भुलले या वत्सा गाय अंबरे. एका ठिकाणी असं लिहितात वंदनीय महाराज की यात असती किती अडथळे आकुंचित केले अज्ञान बळे फरी तुझ्या विशालतेच्या चिंतन बळे करील मोकळे म्हणजे मुक्त, आम्हाला मुक्त करून टाकील. यात असती किती अडथळे आकुंचित केले अज्ञान बळे फरी तुझ्या विशालतेच्या चिंतन बळे करील मोकळ्या. ते मोकळं होण्यासाठी काय आपल्याला ते संदेश देतात की बाबा मी तुमच्या मागच आहो, मी तुमच्या सोबतच जा, तुम्ही थोडं माझं स्मरण तर करा. वासरू जर भुललं तर गाय उंबरते, तिचं वासरू. आपण देवाचे वासरच आहोत, ते आपली गायच आहे, मायच आहे. हा संदेश याच्यामधून तुकडोजी महाराज तुम्हाला आम्हाला देऊन राहिले. भुलली या वत्सा गाय अंबरे पक्षिणी अंडा भोवती फिरे तांदुल्या माया काम करतावी सावरे आपोलेच म्हणून. किंवा भिंगोटी अळीसी गोंजारी नेचे ध्यासे आपणा समान करी तेसा देव भक्ता लागी धरी साधन जाडे पसरोनिया. माय सारवण करून राहिली, सळा करून राहिले आणि ताना लेकरू आहे आणि ते जर मोठ्या मोठ्याने रडायला लागलं तर काम करता करताही माय या विश्वाचा सर्व कारभार पाहत असताना नाही परमात्मा, तुम्ही परमात्मासाठी जर रडले, तुमच्यामध्ये काही श्रद्धा निर्माण झाली, तुमचं अंतःकरण पुलकित झालं, अष्टसात्विक भाव जर तुमच्या ठिकाणी निर्माण झाले, जसं वंदनीय महाराज एका भजनामध्ये म्हणतात, नयनास लागळ्या धारा गैवरला कंठ हा सारा रोमांची उठुनी शरीरा तुकड्या म्हणे सुख स्वानंद तुझ्या स्वरूपी सदा आनंद. पण हा अनुभव कोणाला आहे? हे पेटी वाजवून राहिले, तबल्या वाजवून राहिले, हे प्रवचन करून राहिले आहे का? हा अनुभव हे बोलायचाच अनुभव आहे. मंदनी पण आहे ती अनुभवती कोण? संत. संत याचा अनुभव घेऊ शकतात. जे संत आहेत होते तेच फक्त अनुभव घेऊ शकतात. हे प्रवचन करणारे, कीर्तन करणारे, कटकट 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 गाडीत आपली नोटा मोजणारे, 5-50 कमी असले तर बोबा मारणारे, 5-50 100-200 कमी असले 10 कमी झाले बदमाखान, त्याच्या घरी जेवला शिरा तरी म्हणते बदमाखान कमी दिले. यायल्याचा अनुभव आहे का? नाही, यायल्याचा अनुभव. तुझ्या स्वरूपी सदा आनंद म्हणतात तुकडोजी महाराज. तुझ्या हे गुरुदेवा, हे परमात्मा तुझ्या स्वरूपामध्ये सदैव आनंद आहे. पण अनुभवती कोण? संत. ते स्वच्छंदाने अनुभवतात. तसंच भिंगोटी अळीसी गोंजारी निज ध्यासे आपणा समान करी. एकनाथी भागवतामध्ये हा दृष्टांत आला आहे भिंगोटीचा. करिता भृंगाचे जाणं किटका करती जाणं वगैरे वगैरे त्या ववेल्या आहेत एकनाथी भागवतामध्ये. त्याच्यामध्ये की डंक वगैरे 7 दिवसानं ते मारते, ते काळी होऊन जाते, अडी पांढरी अडी काळी होऊन जाते, ते भिंगोटीच्या संगतीनं असं त्याच्यामध्ये दिलं आहे. तर याच्यामधली भाषा जरा वेगळी आहे ग्रामगीतली. भाषेचंही मोठा महत्व आहे. वंदनी महाराजच्या शब्दाचं मोठं महत्व आहे. आता मी तीही वाचलं आणि हेही वाचलं. श्रेष्ठ कनिष्ठ मला सांगायचं नाही आहे. एकनाथी भागवत श्रेष्ठच आहे. जे काही अगोदर झालं असेल ते सर्व श्रेष्ठच आहे. पण महाराजाची जी भाषा आहे ते काळाला अनुरूप आहे. ते काय म्हणतात? गोंजारी हा शब्द टाकला. गोंजारते म्हणतात. गोंजारते म्हणजे काय करते? गोंजारणे म्हणजे डंक मारणे नाही आहे. गोंजारणे म्हणजे एखाद्या लेकराचे हात पाठवून आपण हात फिरून याला गोंजारणं म्हणतो. भिंगोटी अळशी गोंजारी म्हणतात म्हणजे प्रेम.
संत महात्म्यानं जर तुमच्यावर खरोखर प्रेम केलं, अर्थात तुमचं प्रेम असलं तर तुम्हाला प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही असा मतितार्थ आहे. भिंगोटी अडीसी गोंजारी निज ध्यासे, निज ध्यास असला पाहिजे ना. निज ध्यास फारच महत्वाचा. निज ध्यास काही सामान्य गोष्ट आहे. आता आपलं प्रार्थनेपुरतं आलं, प्रार्थनेत गेल्यानंतर मग प्रार्थनेत सुटलं की लागलं आपलं दुसरं सोडून. निदान दुसरे कामं करायला ते मध्ये चिंतन तर प्रार्थनेचं पाहिजे की अजिबातच नाही, अजिबातच नाही. प्रार्थना करणाऱ्याला तळं मागायला गेला एक माणूस. त्याच्या पोरीचं लग्न होतं, गरीब माणूस, पाटील माणूस, प्रार्थनेचा प्रमुख, कारण त्याने पेटीचा होता, स्वतःचा होता. केले 5-25 लोक जमा. ना हम रहे अपने लिए हमको सभी, पेटी वाजवतो, पेटी वाजवे पाटील. ना हम रहे अपने लिए हमको सभी से गर्जे गुरुदेव आशीष दे, जो सोचने का फर्ज है. प्रार्थना सुटली का गरीबाच्या घरी. तो मातंग समाजाचा माणूस म्हणे, बापूसाहेब आम्हाला आमच्या घरी पाहुणे आलेले, 2 तळो लागत होते तुमच्या खटल्यातले. हां काय आहे रे? नाही आमच्या पोरीचं लग्न आहे, त्या वच्छालाचं लग्न आहे. असं त्या संजय पायगडा कुठे आहे? तर मग आता ते आपल्याला आपल्या इकडे नाही. ते पाव हा प्रार्थना करणारा त्या संजयले म्हणजे त्याच्या त्या धोळपोट्ट्याले दारू पिणारे, ते धोळपोट्ट सगळ्या गावात दारू पिऊन पडते याचं पाटलाचं. हा प्रार्थनेत परिणाम काय आहे घरात? म्हणजे डोक्यात ते नाहीच आहे, फक्त पेटी वाजवायची आहे. सारे गमा सारे गमा सारे गमा. म्हणजे संजयले पाय म्हणते 2 तळो गरीबाच्या मुलीच्या लग्नासाठी देऊ शकत नाही. तर हे असं जर असलं तर नाही, तसं नाही. म्हणून निजध्यास म्हणजे त्या विचाराचा कर्म करण्यासाठी आम्हाला निधी असला पाहिजे. त्या पद्धतीनं आमचं जीवन असलं पाहिजे. म्हणून भिंगोटी अडीसी गोंजारी निज ध्यासे आपण समान करी, तैसा देव भक्ता लागी धरी. भक्ताले देव नाही पकडा लागत. तुम्ही अभक्त काय देवाला पकडू शकते? परमात्माला कोणी पकडू शकते, पण परमात्मा भक्ताला पकडते बरोबर. तैसा देव भक्ता लागी धरी. साधन इमानदारीनं प्रार्थना करणारे, प्रार्थना जगणारे जे लोक आहेत त्याच्यावर देवानं जाळं फेकलाय, लक्षात ठेवा. आलं का लक्षामध्ये? त्याच्यावर देवानं जाळं फेकलाय. इमानदारीनं प्रार्थना करणारे, प्रार्थना समजून घेणारे आणि त्याच प्रार्थनेच्या विचाराप्रमाणे जे जगणारे आहेत. जसा भोई मासोळ्या पकड्यासाठी जाळं फेकते, तसं देवही तितक्या लोकांवर देवानं जाळं फेकलाय. या ओवीचा मतितार्थ तो आहे. भिंगोटी अडीसी गोंजारी निज ध्यासे. निज ध्यासे, निज ध्यास महत्वाचा. निज ध्यास तुम्हाला सांगितला, नाही तर मग तळो नाहीत मग घरी संजयले बाय. हा काही निज ध्यास नाही आहे, ते प्रार्थनाच नाही आहे त्याची. निज ध्यासे आपण समान करी, तैसा देव भक्ता लागे धरी. साधन जाळे पसरोनिया. साधनेचं जाळ टाकलंय आणि त्याच्यासाठी वंदने महाराज म्हणतात. भज भज गुरु के नाम. शेवटचं भजन आहे, प्रवचन संपलं. भज भज गुरु के नाम सदा भाई, भज भज गुरु के नाम तेरा सिद्ध बनेगा काम सदा. उसको लगता न पैसा अधेला कोई, उसको लगता न तीरथ मंदिर कोई. प्रेम तारी चढ़ा दिल को आगे बढ़ा, कर ले अपने नजर को शाम. नजर झुका के चलो, नम्रता से चलो, विनम्र रहो,
तोड़ले अपनी नजर को गले मोहब्बत की माला चढाव भले. मोहब्बत म्हणजे प्रेम करा. देव प्रेमाचा भुक्याला ना पाही जातपात अथवा कला, साधा भोळाए उधरला असा लौकिक तयाचा. गले मोहब्बत की माला चढ़ाओ भले, तन में सेवा की कफनी रंगाओ. तूने सेवा ही नहीं किया तो सुंदर दिखता है तो क्या है? क्या है? क्या है? वंदनी महाराज मानता. घड़ी घड़ी में कपड़े बदले, बाल में डाले कंगवा. ऐसी शान को कोई न पूछे जो सेवा में नहीं अगवा, सुंदर दिखता है तो क्या है? क्या है? गले मोहब्बत की माला चढ़ाओ भले, तन में सेवा की कफनी रंगाओ भले. त्याग का भस्म है, काम की कसम है. काही तुकड्या मिलेगा आराम सदा. काही इंजेक्शन घ्यायचं काम नाही. आराम होऊन जाईल. आराम म्हणजे काय होईल? तुम्ही शांत व्हाल. आराम काय होईल? तुमची जी बेचैनी आहे ती निघून जाईल. असो, आतापर्यंत मला वाटतं वेळही बराच झाला. आपण सर्व लोकांनी ऐकून घेतलं. इथं माझ्या सोबतीला आमच्या मंडळचे शेजारी पोरं आहे, श्याम पाटील नळकांडे यांनी तबल्याची सुंदर साथ केली. इकडे हे राहुलजी धनबर आमचे महाराजच आहेत, ते गायक आहेत. त्यानंतर दिनेश महाराज सुंदर कीर्तन वगैरे करतात. त्यानंतर हा जो मुलगा बसलेला आहे हा माझा नातू आहे, माझ्या मुलाचा मुलगा दर्शन प्रीतम मरकाळे. या लोकांनी आता हे जेवढं साधलं तेवढं आपली साथ केली आणि थोडक्यात हा कार्यक्रम आपण इथं संपन्न केला. म्हणून आपण सर्वांनी लोकांना ऐकला असेल, कोणाला आवडला असेल, कोणाला नसायला आवडला. आता मी लोकांची आवडीनिवडी पाहून तर काही बोलत नाही. आता माझं शेवटचा उतार वय आहे आणि आता मला 72 चालू आहे. आता उद्या प्रवचन होते की नाही होत हे नाही सांगता येत समजा. आणि आता मी लोकांची आवड लिहून बोलणं मी आता ते बंद केलं. आता मी माझ्या आवडीचे विषय ते बोलत असतो. मी कधीही बोललो तर माझ्या मतानं माझ्या सुखाकरता माझ्या आनंदाकरता मी बोलत असतो. असो, झाली तैसी केली सेवा तुम्हा आवडू देवा. गुलाबराव महाराज म्हणून संत महाराज म्हणतो की झाली तैसी केली सेवा तुम्ही देव लोका तुम्हा आवडू देवा. आवडली असेल तरी ठीक, आवडली नसेल तरी ठीक. तरी आजची ही सेवा श्री गुरुदेवाच्या चरणी या ठिकाणी अर्पण करतो आणि माझ्या वाडीला विराम देतो. जय गुरु.